केली होती पहिल्या मॅच मध्ये. मोठी विकेट मैदानाच्या आत कॅरी केली जाते. बिग विकेट बिग लॉस. पहिला फलंदाज माघारी परतेल. मिस्टर अक्षय बॅक टू द पॅव्हेलियन. नाणेफेक जिंकली. धाडसी निर्णय बॅटिंग करण्याचा. सलामीची जोडी मैदानात. कात्रपची जोडी नंबर 1. नाणेफेक जिंकली. धाडसी निर्णय बॅटिंग करण्याचा. सलामीची जोडी मैदानात. कात्रपची जोडी नंबर 1. स्वागतम. मुख्य व्यासपीठावरती ज्यांच्या पिताश्रीच्या नावाने ही स्पर्धा आहे ते बदलापूर शहराचे समाजसेवक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं युवा नेते आमचे भावेजी म्हात्रे साहेब, त्यांचंही शुभ आगमन झालंय. वेलकम, हार्दिक मनपूर्वक स्वागत. सर्व लाडक्या मान्यवरांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी आपण पाहताय मोठी विकेट कॅरी केली जाते. सुरुवातीलाच अगदी पहिल्या चेंडूवरती अक्षयनं या ठिकाणी निराश केलंय. माघारी परतलाय. लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानावरती दिनेश आलाय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं हे षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. गोलंदाजी करत असताना मिजिया बदलापूर संघाच्या वतीनं षटक क्रमांक 1 ची जबाबदारी वाहिदच्या खांद्यावरती. पहिल्या षटकामध्ये आपण पाहताय पहिल्या चेंडूवरती अक्षयचा मोठा बळी या ठिकाणी मिळवला. ज्या अक्षयनं आजचा दिवस गाजवायला सुरुवात केली होती, 50 कंप्लीट केली होती. त्यानंतर जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये आला ज्याच्या भरोशावरती बॅटिंग स्वीकारली होती तो अक्षय शून्यावरती बाद झाला. यावेळेस राहुल ऑफ साइडला शफल झालाय. ऑन साइडला फटका चांगला खेळलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय दन 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 करत सीमारेषेच्या दिशेनं. दमदार चौकार. चौकार आलाय. 4 धावांची मदत येते. बॅट्समन राहुलनं ठोकलेला हा चौकार. इनिंगचा पहिला चेंडू फेस करतोय आणि पहिल्या चेंडूवरती 4 धावा येत आहेत. राहुलनं आजचा दिवस भरपूर चांगली कामगिरी केली आहे. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त फटका आपण पाहताय. कलात्मकतेचा नजराणा पेश करतोय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर दूरवरनं येत आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा त्या ठिकाणी होती आणि निश्चित एक चांगल्या दर्जाची फिल्डिंग सीमारेषेवरती पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट होत आहेत. मात्र नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या. यावेळेस फिल्डिंग करत असताना टीम बदलापूर. एजाजला आपण पाहताय दूरवरचं अंतर कापलं. जवळजवळ मिड विकेट वरनं धावत जाऊन स्क्वेअर लेगच्या जवळ जाऊन चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला आणि यशस्वी केलाय. 2 धावा एजाजनं आपल्या संघासाठी वाचवल्या. गुड फिल्डिंग. षटक क्रमांक पहिलं. 3 धावा येत आहेत. 1 धाव आपल्या संघासाठी वाचवतायत. 3 धावा जोडल्या जातील. नक्कीच थोडंसं करेक्शन आम्ही करू. 8 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज वाहिद. लेफ्टी बॅट्समन दिनेश स्ट्राईक एंड वरती. अक्षय बाद झाल्यानंतर दिनेशची जबाबदारी फार मोठी वाढली आहे. फटका खेचलाय त्या ठिकाणी. सीमारेषेवरनं फिल्डर येतोय. पकडेल फेकेल तोपर्यंत येत आहेत या 2 धावा. 2 धावा येतील. धावफलकाला जोडल्या जातील. 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 10 या धावसंख्येवरती. 12.00 ची सरासरी राखतायत. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. सामना आपण पाहताय मिजिया बदलापूर बी आणि त्यांना फाईट करत असताना संघ आई गावदेवी कात्रप या 2 संघांच्या दरम्यान चाललेला हा बिग फाईट मुकाबला. 1-1 सामना जिंकलाय. सकाळच्या सत्रामध्ये आपल्या नावावरती 1-1 मॅच केली आहे आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये धडक मारल्यानंतर बिग फाईट मॅचला सुरुवात झाली आहे. यावेळेस हा फटका फसलाय. बराच वेळ चेंडू हवेमध्ये. झेल टिपण्याची सुवर्ण संधी. मात्र यावेळेस झेल ड्रॉप होतोय एजाजच्या हातातनं. नक्कीच कदाचित तोहिद आणि एजाज एकमेकांना कॉल देणं गरजेचं होतं. कॉल जर झाला असता तर कदाचित हा झेल कॅरी करण्यात यश मिळालं असतं. एजाज कॅचसाठी धावला. त्यानंतर वाहिद जर जवळ आला असा काय अंदाज आला असेल तर त्यामुळे कदाचित फंबल होतोय आणि या ठिकाणी झेल सुटतोय. पुन्हा एकदा 2 धावांचं योगदान धावफलकाला होतं. षटक पहिलं संपलंय. धावफलकावरती आहेत 12 धावा. बॅटिंग करत असताना टीम मिजिया बदलापूर बी हा संघ खेळतोय. बॅटिंग करत असताना आई गावदेवी कात्रप आणि फिल्डिंग करते मिजिया बदलापूर बी. स्कोर कार्ड वरती 12 धावा. चांगली सुरुवात. एका षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा जोडतायत. अक्षय ज्याच्यावरती जबाबदारी होती, फार मोठा विश्वास होता, विश्वास तुटला. अगदी पहिल्या चेंडूवर बाद झाला. असं वाटलं होतं की यावेळेस यश मिळेल.
मात्र 12 धावा मिळवण्यात यश मिळवलंय अद्यापर्यंत आपण पाहाल तर कात्रप संघानं. 4 षटकांची मॅच. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होतीये. गोलंदाज तौहीद अनुभवी गोलंदाज जबाबदारी स्वीकारून गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. अष्टपैलू खेळाडू, भरपूर वर्षांचा अनुभव त्याच्याकडे सुद्धा आहे. हा अनुभव या ठिकाणी पणाला लावावा लागेल. महत्वाची मॅच आहे. नॉकआउटच्या मॅचेस असतात मित्रांनो. प्रत्येक सामना अतिशय काटेकी टक्कर असते. प्रत्येक सामना टीट फॉर टॅट. निश्चितच उत्तर देणं गरजेचं असतं. प्रत्येक सामना डू ऑर डाय. सामना जिंकायचं, पुढे एक पाऊल टाकायचं, अशा पद्धतीने हा फॉर्मॅट असतो. आणि निश्चितच दुसऱ्या फेरीची ही मॅच मैदानावरती तोही देतोय. यावेळेस विकेट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होऊ दिला नाही. भरपूर वर्षांचा अनुभव तोही या ठिकाणी वापरतोय. चेंडू स्लोवर होता. उलट्या हाताने मारण्याचा प्रयत्न फसलाय आणि चेंडू या ठिकाणी निर्धाव झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. राहुलसाठी हा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने टाकलाय. एक धाव कंप्लीट होते. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेवरनं फिल्डर आला, पकडलं. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. धावा येत राहणं गरजेचं. सिंगल डबल कशाही येऊ द्यात, धावा येत राहणं गरजेचं असतं. 4 षटकांची मॅच. एक डॉट चेंडू सुद्धा तुमच्यावरती प्रेशर क्रिएट करत असतो. या अनुषंगानं सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेशन करणं सुद्धा गरजेचं आहे. तोही राईट अमोर द विकेट. यासाठी वरपी चेंडू आहे. फटका चांगला खेळलाय. अगदी आमच्या मंचाच्या समोर चेंडू येतोय. फटका ला जवाब. चेंडू जातोय सीमा पार. हा षटकार. दुपारचं सत्र, उन्हाची चाहूल आणि नक्कीच तळपती बॅटिंग करतोय राहुल. स्ट्राईक एंड वरती हा चेंडू फुलटोज आहे. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप. फटका चांगला आहे. मात्र यावेळेस फिल्डर बरोबर जागेवरती तैनात केलाय. ट्रॅप टाकला होता आणि या ट्रॅप मध्ये अडकवलंय. बिग विकेट, बिग लॉस. फलंदाज माघारी परतेल. इनफॉर्म बॅट्समन राहुलचा खेळ संपला. मार्गस्थ आहे आणि धाव फलकावरती आपण पाहत आहे 20 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा. बॅटिंग करत असताना टीम आई गावदेवी कात्रप हा संघ मैदानावरती खेळतोय. दुसरा फलंदाज माघारी परतलाय. धावा जरूर जोडल्या राहुलनं. 15 धावांचं योगदान दिलं आणि तंबूच्या आश्रयाला येऊन विसावलाय. यावेळेस चेक केलं जाईल. चेंडू पाहायला मिळतोय. अतिशय सुंदररित्या पिच केलं. वळण घेत बाहेर निघतोय. फलंदाज आशाळभूत नजरेनं पंचांकडे पाहतोय. मात्र पंच तटस्थ भूमिकेमध्ये हा चेंडू चांगला आहे असं सांगत असताना दाद मागितली जाते. मात्र पंच तटस्थ भूमिकेमध्ये चेंडू चांगला आहे असं सांगतायत. तोहीत गोलंदाजी करतोय. निश्चितच धावफलक स्थिरावलेला आहे. ते 20 या आकड्यावरती डॉट बॉल आलाय. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू. अगदी अर्ध्या पिच वरती संधी होती मोठा प्रहार करण्याची. मात्र बॅटला स्पर्श झाल्यानंतर चेंडू जागेवरच स्थिरावतोय. एक सिंगल येते. एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. तोहीच्या खांद्यावर जबाबदारी होती. दुसरं षटक या ठिकाणी संपलंय. स्कोअर कार्ड वरती 11.5 ची सरासरी, 10.5 ची सरासरी, 21 धावा स्कोअर कार्ड वरती जोडतायत. 21 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. यस डीजे. षटक संपतायत. स्कोअर कार्ड वरती 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहताय. बॅटिंग करत असताना सनी आणि दिनेश लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानावर. 4 षटकांची मॅच. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज अरफात अप्पू.
जबाबदारी खांद्यावर. तिसऱ्या षटकाला सुरुवात. अरफात येतोय गोलंदाजी मार्कवरनं. युवा यंगस्टर खेळाडू राईट आर्म ऊर्ध्व विकेटनं मारा करताना पाहायला मिळेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं यावेळेस आपण पाहताल तर निश्चितच एक सिंगल धाव हलक्या हातानं प्लेस केलं. त्या ठिकाणी स्टॉप देत असताना पाहायला मिळाले. एका धावेवरती संतुष्ट राहावं लागलं. लेफ्टी गोलंदाज निश्चितच जसा लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईक वरती आला तसा मात्र साईड चेंज करतोय. ऊर्ध्व विकेटनं येताना पाहायला मिळेल. अरफातला आपण पाहताय स्टायलिश खेळाडू आहे. जबाबदारी खांद्यावरती दिली आहे तिसऱ्या षटकाची. स्कोअर कार्ड वरती आपण पाहाल तर 22 धावा नेल्सन फिगर. 2 गडी बाद 22 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना अरफातला आपण पाहताय. जबरदस्त नजारा. सूर्यप्रकाश लख्ख आहे. दुपारचं निश्चितच उन्हाचं वातावरण जरी असलं तरी या मैदानावरती आल्यानंतर आल्हाददायक गारवा तुम्हाला अनुभवायला मिळेल. यावेळेस फसलेला फटका अरफात चेंडूच्या खाली. इट्स अ माय कॅच अँड आय विल डेफिनेटली टेक इट. झेल टिपला. खेळ संपला. तिसरा फलंदाज माघारी परततोय. कात्रपला लागलेला तिसरा धक्का. मामांचं कौतुक केलं जाईल. आगरी कोळी अखंड महाराष्ट्राची आराध्य देवता आई एकविरेचं स्मरण आपल्याला करून देत आहेत. या ठिकाणी क्रिकेट सोबत म्युझिकची नजराणा म्युझिकचा या ठिकाणी नजराणा पेश करतायत. आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक आभार. यावेळेस पहा फटका खेचलाय. त्या ठिकाणी पुन्हा एकदा फिल्डर हजर आहे. सोपा झेल ड्रॉप. झेल पकडणं गरजेचं आहे. गोलंदाज मेहनत करत असतात. कौतुक केलं जाईल गोलंदाज अरफातचं. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय. डावखुऱ्या हातानं मारा करत असताना आपल्या संघासाठी एक दर्जेदार षटक हाताळतोय. संधी निर्माण केली होती. 3 चेंडू फेकले. 3 धावा खर्च केल्यात. 1 गडी मिळवलाय. यावेळेस सुद्धा संधी आली होती मात्र कॅच ड्रॉप. स्ट्राईक वरती नयन. पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळालं. यावेळेस फटका खेचण्याचा प्रयत्न. क्लोज कीपर नूराला पण पाहत आहे. निश्चितच दाद मागतायत. पंचांकडे अपील करतायत. हाऊस दॅट. पंच सांगतायत नाबाद. फलंदाज सेफ जरूर आहे मात्र अरफातचं कौतुक सातत्यानं केलं जाईल. चांगल्या टप्प्यावरती फिरकी आक्रमण. लेफ्ट आर्म मारा करत असताना जबरदस्त गोलंदाजी. लेफ्टी फलंदाजासाठी ओव्हर द विकेट टाकतोय. राईटी फलंदाज आल्यानंतर राऊंड द विकेट जातोय. अंदाज त्याला भरपूर आहे. टप्पा चांगला आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न आहे. निश्चितच मिस टायमिंग स्ट्रोक. एक सिंगल येईल. धावफलकाला जोडली जाईल. सामना थंड करण्याचं काम. सामना शांत करण्याचं काम. सामना स्लो करण्याचं काम या ठिकाणी अरफातनं केलं. षटक क्रमांक 3 या ठिकाणी जे मार्गस्थ होतं ते या ठिकाणी समाप्त होण्याच्या मार्गावरती आहे. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि स्कोअर कार्ड वरती 25 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या एका चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. तिसऱ्या षटकातील 4 षटकांची मॅच. 3 गडी बाद 25 धावा धावफलकावर. मोठ्या फटक्यांची गरज भागवली जाईल का? बॅट फिरवली जाते. स्विंग अँड मिस. चेंडू ऑफ ब्रेक होत बाहेर निघतोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. राईटी फलंदाजासाठी बाहेर काढलेला हा चेंडू. डॉट बॉल. 3 षटकांची सांगता. धावफलकावरती आपण पाहाल तर 25. एक अप्रतिम दर्जाचं षटक. केवळ 4 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केला. वेल्डन अरफात. SDJ. फलंदाज काय करतील?
शेवटच्या षटकाला सुरुवात. यावेळेस गुणवत्ता पाहिली जाईल. विकेट किपर बीट. निश्चितच चेंडू जातोय 4 धावांसाठी. वाईट बॉलचा इशारा आणि नशिबाची साथ. लक फॅक्टर ऑन. हा नशिबाचा पंजा. अहमद गोलंदाजी मार्कवरती. फलंदाजानं थोडंसं फुटवर्क केलं आणि त्यानंतर थोडासा विचलित होताना पाहायला मिळाला. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पिच केला. वाईट बॉल. त्यानंतर आलेल्या या 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नशिबाची साथ. कात्रप संघासाठी नक्कीच आई गावदेवीचा आशीर्वाद मिळाला होता. 5 धावा पहिल्या चेंडूवरती मोफत आल्या होत्या. त्यानंतर आपण पाहाल तर या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस केली जाते. फलंदाज माघारी परतेल. नयनचा खेळ या ठिकाणी संपला. फिरकीचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळतं. अहमद गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू जरूर चुकीचा आला. त्यानंतर कमबॅक करण्याचं काम या ठिकाणी करतोय. धावबादच्या स्वरूपात गडी बाद झालाय. 30 धावा धावफलकावर. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. इथून धावा येणं फार गरजेचं गावदेवी कात्रप संघासाठी. 4 षटकांची मॅच. 40 ते 45 धावा पदरात असतील तर बिग फाईट करता येईल. अहमद येतोय. यावेळेस हा सुद्धा चेंडू सुंदर आहे. सुंदर चेंडू आहे आणि निश्चितच आपल्या यष्ट्या गमावून बसलाय. फलंदाज माघारी परतेल. सनी तंबूच्या आश्रयाला वापस. निराश मनानं तंबूच्या आश्रयाला सनी येतोय. चेंडू शरीरावरती आदळला. त्यानंतर दुर्दैवीरित्या डायरेक्ट एस्टनवरती जाऊन आदळतोय आणि निराश मनानं या ठिकाणी परतावं लागलं. 5वा धक्का लागलाय. 30 धावा धावफलकावर. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. मनोज आणि समीरवरती जबाबदारी. 4 चेंडूंवरती किती धावा जमवतील हे आपल्या संघासाठी नक्कीच उपयुक्त असेल. टीम कात्रपसाठी. यावेळेस पहा फिरकी घेतलेला चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर बाहेर निघतोय. मिस टायमिंग स्ट्रोक होता. एक सिंगल धाव. एकच धावेवरती संतुष्ट राहत आहेत. एका धावेची मदत धावफलकाला करतायत. स्कोर कार्ड 31 या आकड्यावरती. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न समीर आणि मनोजचा असणार आहे. या 3 चेंडूंवरती किती धावा जमतील हे निश्चितच पाहणं गरजेचं असेल. 4 षटकांची मॅच. दोनही संघ मातब्बर. दोन्ही संघाकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे. यापुढील मॅच वडवली विपक्ष सावरे. दोनही संघाचे कॅप्टन त्या ठिकाणी नाणेफेक कक्षामध्ये तयार व्हा. वडवली संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. सावरे संघाचे कर्णधार आपण लगेचच यायचं आहे. टीम सावरे इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. वडवली विपक्ष सावरे अशी प्रथम फेरीची मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. दोनही संघाचे कॅप्टन आपण टॉस करत आहोत. सावरे संघाचे कर्णधार आपण संपर्क करा. या ठिकाणी शेवटचं षटक मार्गस्थ आहे. चांगल्या दर्जाची गोलंदाजी अहमदच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. 4 चेंडू झालेत. 6 धावा खर्च झाल्यात. पहिल्या 5 धावा वाईट बॉलच्या स्वरूपामध्ये निश्चितच आल्या 22 वरती. आणि त्यानंतर चांगलं षटक आणि या षटकाचं अनालिसिस बिघडवणारा हा फटका. दमदार स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद. षटकार. समीर निश्चितच हवाई सफरवरती चेंडूला पाठवतोय. 6 धावांचा फटका आलाय. सावरे संघाचे कॅप्टन आपण लगेच टॉससाठी या. आपल्याला ऑफिशियल कॉल देण्यात येत आहे. टीम सावरे संघाचे कर्णधार आपण लगेचच नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. आयोजन कमिटीच्या वतीने ही प्रेमाची सूचना आपल्याला सातत्याने आम्ही देतोय. टीम सावरे संघाचे कॅप्टन आपण या टॉस केला जाईल.
4 षटकांचा पूर्वार्ध या ठिकाणी संपला आहे. स्कोर कार्ड वरती जोडल्यात त्या 37 धावा. सन्मानजनक धावसंख्या कात्रप संघानं जमा केली आहे. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्यांच्या संघाकडे आहे. या ठिकाणी 24 चेंडू आणि बनवाव्या लागतील त्या 38 धावा. नाणेफेक कक्षामध्ये टॉस केला जातोय. त्या ठिकाणी सावरे आणि वडवली यजमान संघ या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच. दोन्ही संघ मातब्बर आहेत. सावरे विपक्ष नवीन वडवली या दोन संघांच्या दरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. मंचावरती मान्यवर उपस्थित आहेत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कार्याध्यक्ष आदरणीय दिनेशदादा भोईर मंचावरती उपस्थित आहेत. मी भावेशजी म्हात्रे मान्यवरांना विनंती करतोय, सन्माननीय दिनेशजी भोईर मान्यवर यांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्या ठिकाणी शुभ सन्मान आपण करत आहोत. सन्माननीय मेंगाळ सर यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मान्यवरांचा शुभ सन्मान करत आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्या ठिकाणी शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय मेंगाळ सर यांच्या शुभ हस्ते बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष दिनेशजी भोईर मान्यवरांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आणि भरपूर सारं प्रेम स्पर्धेच्या वतीनं आपण देतोय. बदलापूरच्या क्रिकेटसाठी योगदान देणारी ही व्यक्तिमत्व सन्माननीय दिनेशजी भोईर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी पार पडलाय. सामन्याला सुरुवात होतीये. द्वितीय सत्रामध्ये आपण जात आहोत. 38 धावांचं लक्ष. गेम ऑन. पहिलाच बॉल अप्रतिम दर्जाचा टप्पा आपण पाहताय. खोलवर टप्प्याचा नुरासाठी चेक केलं आणि निश्चितच कुठल्याही प्रकारची धाव नाही. बॅटल रंगेल. गोलंदाज अक्षय अष्टपैलू खेळाडू ज्यानं पहिल्या मॅच मध्ये 50 मारली होती, या मॅच मध्ये सुद्धा तयारीत आहे. नूरा ऑन फायर. फॉर्म कायम आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. षटकार.
यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच, पॉवरफुल पुल, चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर. बाहुबली ऑफ बदलापूर, चेंडू सीमा पार, षटकार. षटकार आले. 12 धावा धावफलकावर. यावेळेस मिसटायमिंग स्ट्रोक संधी निर्माण झाली आहे आणि संधीचं सोनं केलंय. माघारी पाठवलं जाईल. नूराचा खेळ या ठिकाणी संपलाय. मात्र 12 धावांचं योगदान दिलं आणि त्यानंतर तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावेल. गावदेवी कात्रप आणि त्यांच्या विरोधात सामना करत असताना मिझिया बदलापूर या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच आपण पाहताय. नूरा 2 षटकार ठोकले, त्यानंतर माघारी परततोय. निश्चितच मॅच लवकर फिनिश करायची आहे. डॉमिनेटिंग परफॉर्मन्स देण्याच्या नादामध्ये या ठिकाणी विकेट अर्जित करतोय आणि निश्चितच अक्षयच्या माध्यमातून ही विकेट कॅरी केली जाते. अष्टपैलू अक्षय बॅटिंग करत असताना थोडंसं निराश जरूर केलं. या अगोदरच्या मॅच मध्ये ज्यानं 50 मारली होती, 50 कंप्लीट केली होती. त्यानंतर आपण पाहाल तर द्वितीय मॅच मध्ये जर आपण पाहाल तर लवकर बाद झाला. मात्र गोलंदाजीमध्ये ही भूमिका पार पाडतोय. या मॅचची महत्वाची विकेट कॅरी केली आहे. हा चेंडू सुंदर आहे, अचूक टप्प्यावरती आतमध्ये घेतलाय, निर्धाव स्वरूपात संपन्न होतोय. डॉट. 5 चेंडू फेकलेत. निश्चित 2 षटकारांचा अपवाद जर वगळला तर एक दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक अक्षयने केलंय. आपल्या नावाला साजेशी खेळी मैदानात करतोय. बॅटिंग मध्ये जमलं नाही पण गोलंदाजीमध्ये यावेळेस आपली भूमिका पार पाडतोय, जबाबदारी पार पाडतोय. नूरासारखा महत्वाचा फलंदाज त्यानं बाद केलाय. 38 धावांचं लक्ष आहे. यावेळेस सैफसाठी टाकलेला हा चेंडू समोर खेचलाय. फटका चांगला आहे, पॉवरफुल फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. बॅट्समन सैफच्या बॅटमधनं याच्या षटक पहिलं या ठिकाणी संपन्न झालं. धावफलकावरती 16 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद 16 धावा. सुरुवात चांगली झाली. मिझिया बदलापूर या संघाची 38 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय आणि अगदी सुरुवातीला जर आपण पाहाल तर अगदी पहिल्या षटकामध्ये 16 धावा येत आहेत. चांगली सुरुवात, विजयाच्या दिशेने आगेकूच करणारी सुरुवात मिझिया बदलापूर या संघाची आपण पाहता. 18 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. दुसऱ्या षटकाला सुरुवात. हा चेंडू लेगस्टम्पच्या बाहेरून जातोय. शेखर सर आमच्याकडे वळतायत, सांगतायत वाईट बॉल. अवांतर चिखून करत असताना एका धावेची मदत आली. स्कोअर कार्ड पुढे सरकलं ते 17 वरती. 17 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात या 17 धावा धावफलकावर आपण पाहता. यावेळेस पहा, जबरदस्त झेल, सुंदर झेल त्या ठिकाणी टिपलाय. कव्हरला एक अप्रतिम कॅच टिपत असताना कुणालला आपण पाहताय. व्हेरी गुड फिल्डिंग. फलंदाज बाद. मध्ये धावा कमी आहेत.
ह्या धावा वाचवायच्या असतील तर नक्कीच चांगल्या दर्जाची फिल्डिंग, चांगल्या दर्जाची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. 17 धावा निश्चितच 17 वरती लागलेला हा खतरा. 17 चेंडू आणि आता 21 धावांची आवश्यकता अजूनही. सामना क्रिकेटचा आहे मित्रांनो. बदलापूर नगरी इतिहास साक्ष आहे. 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता असताना निश्चितच धावा डिपेंड होताना आपण पाहिल्यात. 17 चेंडू 21 धावा इथून अजून पार करायच्या आहेत. बदलापूरच्या दोन ग्रामीणच्या टीम मैदानावरती खेळतायत. ताकदवर टीम आहेत. एकमेकांचा खेळ बरोबर एकमेकांना माहिती आहे आणि मैदानावरती नक्कीच आपण पाहाल तर एक चांगलं द्वंद्व, चांगली फाईट एकमेकांच्या समोर साधताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 दिनेश चांगली गोलंदाजी करतोय. एक गडी त्यानं टिपलाय. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अहमद आणि सैफ हे दोन फलंदाज मैदानावरती खेळतायत. यावेळेस पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू ऑन साइडला खेळलाय. त्या ठिकाणी सीमारेषेवरनं फिल्डर येतोय. एक धाव. मित्रांनो आयवा झेल टिपणाऱ्या खेळाडू प्रेक्षकासाठी आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच जो खेळाडू होतो त्या खेळाडूसाठी जागृती स्पोर्ट्सच्या वतीनं एक लकी ड्रॉ कुपन आम्ही या ठिकाणी देत आहोत. महाराष्ट्राचा बायकर मॅन केतन म्हात्रे याच्या वाढदिवसाच्या दिवशी ती लकी ड्रॉ सोडली जाईल. ज्या लकी प्रेक्षकाचं किंवा ज्या लकी खेळाडूचं नाव निघेल त्याच्यासाठी या ठिकाणी एक बाईक बक्षीस ठेवलेला आहे. निश्चितच जो कोणी आयवा जेल पकडेल जो लकी प्रेक्षक आयवा जेल टिपेल आणि जो मॅन ऑफ द मॅच खेळाडू त्याच्यासाठी सुद्धा एक लकी ड्रॉ कुपन मिळेल जागृती स्पोर्ट्स यांच्या वतीनं. आणि हे कुपन केतन म्हात्रे याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ओपन केलं जाईल. ज्याचं नाव निघेल, जो लकी प्रेक्षक किंवा जो लकी खेळाडू असेल त्याच्यासाठी एक बाईक या ठिकाणी बक्षीस असणार आहे. सर्व लाडक्या खेळाडूंनी आणि सर्व लाडक्या प्रेक्षकांनी सूचना लक्षात घ्या. मैदानावरती आल्यानंतर जरूर लाभ घ्या. यावेळेस फटका खेचलाय. चेंडू हवेत. धोक्याची घंटा वाजते. धोक्याची घंटा वाजली होती. यावेळेस सोपा झेल ड्रॉप होतोय कुणालच्या माध्यमातून. यापूर्वी जर आपण पाहिलं असेल तर एक चांगला झेल टिपला होता. रनआउट साठी अपील करतायत. तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपावली जाते. वॉर रूम मध्ये आपण जाऊयात. त्या ठिकाणी टेनक्रिकची संपूर्ण टीम सज्ज आहे. चेक केलं जाईल. कुणालजी म्हात्रे सर आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत आहे. तिसरे पंच आमचे चेक करतील. एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. सामना निश्चितच वळवण्याचं काम दिनेश करतोय. असं वाटलं होतं की लगेचच आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. फलंदाज माघारी परततोय. हिरा म्हणजे खरकर सर यांचा इशारा. बॅट्समन आउट. मॅच आहे मात्र मॅच बनेगा दोस्तो. 20 धावा धावफलकावर 3 गडी बाद होत आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दिनेश गोलंदाजी करतोय. टिचून मारा. 5 चेंडू फेकले. 4 धावा खर्च केल्यात. 1 गडी बाद केलाय. समीकरण आपण पाहाल तर 13 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. वातावरण टाईट. 13 चेंडू 18 धावा. लो स्कोरिंग मॅचेस असं वाटतं की लवकर फिनिश होतील. सुरुवातीला 2 षटकार नुराच्या बॅटमधनं ज्या वेळेला आले त्यावेळेला असं वाटलं होतं की मिझिया बदलापूर यावेळेस डॉमिनेट करेल. मात्र त्यानंतर कमबॅक केलं अक्षयनं. नुराला बाद केलं. त्यानंतर आपण पाहाल तर एका पाठोपाठ एक गडी बाद होत आहेत. इथून दिनेशचं कौतुक केलं जाईल. चांगली गोलंदाजी तो साकारतोय. षटक दुसरं चालू आहे. धावफलकावरती आहेत 20 धावा. शेवटचा चेंडू मार्गस्थ आहे. या षटकातला स्ट्राईक एंड वरती बॅट्समन तयार होतोय. एजाजसाठी ओरपी चेंडू फटका खेचलाय.
चांगला पॉवरफुल फटका आहे. इथं मात्र थारा नाही चेंडूला, पाठवून दिलं सीमा पार. षटकार. षटक चालू होत आहे. निश्चित आपण पाहाल तर आमच्या समवेत सुवर्ण हस्ताक्षर, त्याहूनही सुंदर मन असणारं व्यक्तिमत्व आमचे राजनजी साळवी सर. स्कोरबोर्ड त्यांच्या शुभ असते या ठिकाणी सजतंय. यावेळेस हा चेंडू पहा लेग स्टंपच्या बाहेरून जातोय. कदाचित पंच आमच्याकडे वळतायत, सांगतायत वाईट बॉल. अवांतरची खून येते. निश्चितच एक धाव येईल, धावफलकाला जोडली जाईल. समीकरण बदललं. 12 चेंडू 11 धावा. दोन षटकार जर लगातार आले तर मेजर यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय. 2 षटकार जो खेळाडू मारेल त्यानं या ठिकाणी येऊन जमा करून घेऊन जायचं आहे. पारितोषिक जमा आहे. यावेळेस चेंडू चेक केला जाईल. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू, व्हाईट बॉलचा कॉल. सामना निश्चितच आपण पाहाल तर झुकत चाललाय मिजिया बदलापूर या दिशेनं. 12 चेंडू 12चं समीकरण होतं. 2 चेंडू येत आहेत अवांतर. त्यानंतर जर आपण पाहाल तर सामना आपण पाहू शकाल. 12 चेंडू आणि 11 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. यावेळेस पहा पुन्हा एकदा एक सिंगल येते. एका धावेनं नक्कीच डावपुढं घेऊन जात आहेत. लेग बाईचा इशारा, धावा येणं गरजेचं. एक डॉट ना, एक सिंगल. 28 धावा आणि त्यानंतर ही सिंगल 29. एकंदरीत आपण पाहाल तर अजूनही 9 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 10 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज तयार होतोय. एजाज साठी, एजाज बिग हिटर, बिग हिट. पुन्हा एकदा एजाजच्या बॅटमधून आपण पाहत आहे बदलापूर टीम साठी, अर्थात मिजिया बदलापूरचा हा ब्रँडेड स्ट्रोक. षटकार. दोन षटकार कडक पाहायला मिळाले. निश्चित सामना खुला करणारी षटकार आपण पाहत आहे. 3 धावांची गरज आहे. यावेळेस सुद्धा फटका खेचलाय ऑन साइडला. फिल्डर त्या ठिकाणी मिड विकेटवरनं येतोय. वेगानं चेंडूवरती आला, पकडलं, फेकलं. एक सिंगल धाव. एक सिंगल धाव येते. धावफलकाला जोडतायत. आता मात्र जर आपण पाहाल तर केवळ 2 धावांची गरज विजयासाठी. विजयाचं समीकरण सोपं केलं. असं वाटलं होतं की मॅच मध्ये जान ठोकतायत. दिनेशचं एक चांगलं षटक आलं होतं. त्यानंतर आपण पाहाल तर एजाजनं मात्र सामना खुला केला, जबाबदारी स्वीकारली आणि निश्चित एजाज कुरेशीची आठवण करून देतोय मैदानाच्या आतमध्ये. ठोकलेले 2 षटकार आणि सामना अगदी सहज करतोय. 2 धावांची अजूनही गरज आहे. यावेळेस जागेवर न खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागतायत, आशाळभूत नजरेनं पाहतायत. मात्र हा चेंडू चांगला आहे. पंचांनी घोषित केलं इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे. 7 बॉल 2 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता विजयासाठी. विजया बदलापूर हा संघ विजयाच्या जवळ जाऊन पोहोचलाय. यावेळेस उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न फसलाय. पुन्हा एकदा काही ट्विस्ट येईल का? यस, ट्विस्ट तयार झालंय. फलंदाज माघारी परतेल. लागलाय धक्का, फलंदाज बाद.
केलं जाईल. 2 झेल त्यानं टिपले. त्याचबरोबर एक वेळा त्याच्या हातातनं झेल जरूर सुटला, मात्र त्याच चेंडूवरती त्यानं एक फलंदाजाला धावबाद सुद्धा केलं. कुणालचं योगदान या ठिकाणी पाहायला मिळतं. समीकरण पहा, 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता मैदानात बनवल्या जातील का हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी थोडं थांबावं लागेल. मात्र धावा होतील की नाही ते थांबवण्यासाठी गोलंदाज तयार होतोय. एजाज स्ट्राईक वरती. निश्चित ज्या एजाजनं हा सामना आपल्याला खुला करून दिला बदलापूरच्या दिशेनं, 6 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज मनोज, जबाबदारी त्याच्या खांद्यावर. 6 चेंडू 2 धावा डिपेंड करायच्या आहेत. केल्या जातील का मैदानावरती, काय घडेल. छत्री लावली आहे, मात्र छत्री भेदत असताना फटका चांगला खेचलाय एजाजनं आणि हा विजयी फटका आपण पाहू शकाल. 2 धावा कंप्लीट करतायत. वेल डन, वेल प्लेड बॉयज. विजयी होत आहे टीम मिझिया बदलापूर. आपलं हार्दिक अभिनंदन. गोड कौतुक करूया संघ कात्रपचं सुद्धा. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पेश केलं. लो स्कोरिंग मॅच, टाईट मॅच पाहायला मिळाली. चांगला सामना मैदानावरती या ठिकाणी संपन्न झाला. ऑल द बेस्ट.